महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने उभ्या राहिल्या। निवडणुकीआधी 1,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये जमा झाले। विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर भारी पडला। 100हून अधिक बंडखोरांना शहानी स्वतः भेटून शांत केलेलं होतं, त्यांची बंडखोरी शांत केलेली होती। निकालाची ही वैशिष्ट्ये आपण पाहतोय। बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने उभ्या राहिल्या। यंदाच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर छप्पड तोड मतदान जे आहे ते झालेलं होतं आणि 10% महिलांच्या मतदानाचा आकडा 10%नी जास्त होता। वुमन पॉवर त्याच्यामुळे हा निकाल जो आहे तो बदललाय अशी चर्चा जी आहे सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। 2010, 2015, 2020 या ठिकाणचा या 3 निवडणुकांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का हा साहजिकच जास्त राहिलेला आहे आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये जे छप्पर तोड मतदान झालंय त्याच्यामधला जो वाढीव मतदानाचा आकडा आहे हा महिला मतदारांमध्ये निर्माण झालेला आहे असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे तो महिलांनी एनडीएला मिळवून दिलेला आहे अशी चर्चा आता सुरू झाल्या। ही दृश्य आपण पाहतोय वृषाली, भाजपच्या सेलिब्रेशनची ही दृश्य। एनडीए मध्येच एकंदरीतच सेलिब्रेशनचं वातावरण। दुसरीकडे भाजपचं कार्यालय आहे त्या बाहेर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहेत। हातात झेंडे आहेत, जोरदार घोषणाबाजी आहे, एकमेकांना पेढे भरवले जात आहेत। सगळ्यात मोठा पक्ष आता सध्याचं जे चित्र आहे किंवा आता सध्याची जी आकडेवारी आपण पाहतोय एनडीए मध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। मग आजपर्यंत जेडीयू त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष एनडीए अंतर्गत सुद्धा होता, मात्र आता सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहतोय। 85 जागांवर भाजप आघाडीवर आहे, त्याचंच हे सेलिब्रेशन आपण पाहतोय। तर तिकडची लोकगीतं गात महिलांचा हा जल्लोष, महिलांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहताय। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। महाआघाडी काँग्रेस 5 तर आरजेडी 32 पूर्णपणे धुवा उडालेला आहे। राघोपूरमध्ये तेजस्वी यादव 219 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। अगदी काटेकी टक्कर सतीश कुमार आणि तेजस्वी यादवांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळतेय। राघोपूरमधनं तेजस्वी यादव हॅट्रिक करणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता, मात्र तिथले भाजपच्या सतीश कुमार यांनी त्यांना अक्षरशः काटेकी टक्कर दिलेली आहे। आता सध्या तेजस्वी यादव आघाडीवर आहेत 219 मतांनी। राघोपूर हा यादव यांचा पारंपरिक मतदारसंघ। लालू प्रसाद यादव असो, राबडी देवी असो आणि तेजस्वी यादव याच मतदारसंघातून 2दा विजयी झालेले आहेत। तेजस्वी यादव हॅट्रिक करणार का याकडे आता नजरा लागलेल्या आहेत। 219 मतांनी फक्त ते आघाडीवर आहेत। सतीश कुमार यांनी त्यांना गोवित यश मिळताना दिसते। मंत्री उदय सामंत आहेत। सर, स्वागत आहे टीव्ही 9 मराठीमध्ये। एनडीए खूप पुढे दिसते, 150च्या पुढे जागा एनडीए कडे गेल्या दिसतात, काय प्रतिक्रिया आहे? पूर्ण देशामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या, ज्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये एनडीएच तुम्हाला पुढे दिसणार आहे। आता तर बिहारची परिस्थिती अशी आहे की बिहारच्या जनतेने तर जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सगळ्याला छेद दिलाय आणि पुन्हा एकदा एनडीएचं नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी स्वीकारलंय आणि तिथले नितीश कुमार साहेबांना स्वीकारले। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी सभा घेतलेल्या होत्या, एकनाथ शिंदे 2 दिवस प्रचाराला देखील गेले होते, त्यांच्या पायगुणाचं यश आहे असं म्हणायचं हे? नक्की आम्हाला आनंद आहे, त्यांचा पायगुण चांगलाच आहे। महाराष्ट्रासाठी देखील त्यांचा पायगुण चांगला ठरलेला आहे आणि ज्या दिवशी ते बिहारला निवडणुकीच्या प्रचारासाठी होते त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की एनडीएचीच सत्ता म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांवरचाच विश्वास बिहारची जनता दाखवेल, नितीश कुमार साहेबांवरचा दाखवेल आणि ते सिद्ध झालं। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचं घोषणा केलेली होती त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला, कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्याच नेतृत्वामध्ये लाडक्या बहीण योजनेचा शुभारंभ जो आहे तो झालेला होता। बिहारमध्ये देखील आता 10,000 रुपये दिलेले होते महिलांसाठी, तो फायदा बिहारमध्ये झाला असं म्हणायचं आपण? आता याच्यावर अनेक गोष्टी पुढे येतील। कोण म्हणेल पुन्हा एकदा ईव्हीएमचा घोटाळा आहे, कोण म्हणेल या 10,000चा परिणाम आहे। जे हरतात त्यांना काहीतरी कारण लागत असतं आणि जे जिंकतात ते खुल्या दिलानं सांगत असतात की आम्ही जनतेशी बांधील आहोत। तसं महिलांच्या उद्धारासाठी, महिला भगिनींच्या उद्धारासाठी देखील काम करणं एनडीए म्हणून आमची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाही। पण आता बघा, मी अनेक वेळा असं सांगितलं की ईव्हीएमबद्दल जर काय प्रॉब्लेमच असेल तर नुसतं ईव्हीएम अडचणीचं आहे किंवा ईव्हीएम चुकीचं आहे हे सांगण्यापेक्षा ईव्हीएमवर जे खासदार निवडून आलेत त्यांनी पण राजीनामे दिले पाहिजेत महाविकास आघाडीचे।
ती आमदारकी खासदारकी भोगायची आणि फक्त EVM वर टीका करायची, हे फार चुकीचं आहे. लोकशाहीच्या पद्धतीने ह्या निवडणुका होत आहेत आणि त्या आम्ही जिंकलेल्या आहेत. अंबादास दानवेंनी पराभव मान्य केलेला आहे, पण असं असताना ते असंही म्हणतात, घरचा आहेर दिलेला आहे काँग्रेसला, की त्यांनी खूप चुका केल्या, RJD आणि काँग्रेसने चुका केल्या, तेजस्वी यादवांचा चेहरा घोषित करायला उशीर केला म्हणून हा सगळा पराभव बघावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. चुका कोणी केल्या हा त्यांचा महाविकास आघाडीचा भाग आहे, पण आम्ही जिंकलो हे महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या अनुषंगाने काय फायदा होईल? कारण लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊ का? महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर देखील भगवा फडकेल ही एक मंत्री म्हणून मला खात्री आहे. NDA मधला घटक पक्षाचा मंत्री म्हणून मला खात्री आहे. त्याच्यामुळं आता ज्याला आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत असं म्हणतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत NDAच असणार आहे, दुसरं काही नसणार. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे मंत्री उदय सामंत होते आणि त्यांनी सांगितलेलं आमची जी लढाई आहे ती आयडिया ऑफ इंडियाची लढाई आहे, मूल्यांची लढाई आहे. ती आम्ही लढत राहू, बचेंगे तो और लढेंगे. नक्कीच. अंबादास दानवे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले, त्यांनी म्हटलं की तेजस्वी यादव यांचा चेहरा घोषित करण्यासाठी फार वेळ लागला आणि त्यामुळे खूप मोठी हार या ठिकाणी पत्करावी लागली. पराभवाचे बाप 1000 असतात, 100 असतात, त्यामुळे असे सगळे 100 मुद्दे जे आहेत ते हळूहळू पुढे येणार आहे. मात्र तेजस्वी यादवांचं नाव जे जाहीर केलं त्याचं टायमिंग हे नियोजनाच्या नुसार होतं आणि ठरल्यानुसारच गोष्टी घडलेल्या आहेत. लवकर आणि उशिरा असा त्यामधला कोणताही संदर्भ नाही. काँग्रेस जागा वाटपामध्ये मोठा वाटा मागते, मात्र जेव्हा विनिंग कॅपॅसिटीमध्ये येते त्यावेळी मात्र त्यांना ते विजय खेचता येत नाही आणि यामुळे हार पत्करावी लागते, असं सुद्धा अंबादास दानवे आरोप करतात. हा आरोप किती गंभीर वाटतो तुम्हाला? आता आज पराभव झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर एका आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी अशा स्वरूपामध्ये हे बोलणं हे थोडं घाईघाईचं त्यांचं असणारं वक्तव्य असं मला वाटतं. बिहारमध्ये काँग्रेस कमी जागी मूळता लढली हे देखील खरं आहे. तिथले सगळ्यात मोठे कॅम्पेनर जे आहेत ते राहुल गांधी राहिले हे देखील खरं आहे. त्यामुळे अशा वेळेस या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या चष्म्यातून किंवा बिहारच्या चष्म्यातून न बघता एकंदरीत भारताच्या लोकशाहीवर आलेलं भाजप स्वरूपाचं जे संकट आहे आणि आम्ही विरोधी पक्ष आहे नात्यानं आम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि अशा सगळ्या संदर्भांना घेऊन कुठेही बोलण्याची आज रोजी आवश्यकता नाही असं मला वाटतं. नक्कीच. पण ते असं पण म्हणतात की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पूर्वी जर वेळीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असता तर चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं. जी चूक महाराष्ट्रात झाली तीच बिहारमध्ये सुद्धा झाली. पण त्या बिहारच्या उदाहरणाच्या अनुषंगानं ते टायमिंग साधून महाराष्ट्राचा संदर्भ देणं हे असंबंधित आहे. त्यामुळे बिहारमध्ये ज्या गोष्टी जशा ठरल्या होत्या तशाच त्या केल्या गेल्या. त्यामध्ये काँग्रेसनी जास्ती जागा लढायला पाहिजे होत्या, कमी लढलो हाच एक तिथनं असणारा तात्कालीन मुद्दा होता. मात्र आता जास्ती आणि कमी हा विषय राहिला नाही. आज निकालाचा दिवस उजाडलेला आहे, त्यामुळे त्यांना कदाचित तिथली माहिती नसावी. त्यामुळे ठरलेल्या तारखेवर ठरलेल्या दिवशीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्री आधीच त्या ठिकाणी ठरलेला होता. हे एकदा या गोष्टीची त्यांनी माहिती घ्यावी. बिहारमध्ये 8 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले नितीश कुमार यांनी आणि यंदा पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री होतील असं चित्र तुम्हाला दिसतंय. कारण भाजप आता आणखी जास्त पुढे जाते. 86 जागांपर्यंत भाजपची मजल गेलेली आहे. 76वर आपण पाहतोय की JDU पोहोचलेली आहे. कसं पाहता याकडे? भाजप आपला दावा सोडेल असं वाटतं नितीश कुमारांसाठी? आता या संदर्भात मी प्रदेश अध्यक्ष किंवा काँग्रेस म्हणून नाही बोलणार, मात्र एक जे कार्यकर्ता आहे त्या भूमिकेतून जरूर सांगितलं काही दिवस ते नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री ठेवतील आणि नंतर त्यांचा जो हिडन अजेंडा आहे तो त्यानंतर ते पुढे काढतील. त्यामुळे मित्रपक्षांना खाणं ही ज्या पक्षाची प्रवृत्ती आहे ते नितीश कुमारांना काही सोडून देतील असं मला वाटत नाही. नितीश कुमार यांच्या सोबत सुद्धा जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालं तसंच काहीसं चित्र बिहारमध्ये आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल असं म्हणावं. नितीश कुमारांना तिथे जो अतिपिछडा वर्ग जो आहे त्याचं एक समर्थन आहे आणि तो वर्ग सातत्याने त्यांच्यासोबत राहतो. महिला मतदार हा त्यांच्यासोबत राहतो. अशी त्यांच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये ही त्यांची जमेची बाजू आहे आणि त्या जमेच्या बाजूवरच आता सत्तांतर न होता सत्ता त्यांचीच राहिलेली आहे. आता त्यांची तब्येत बरी नाही किंवा मनस्थिती बरी नाही असं जो निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने जे पिल्लू सोडलं, जे आम्ही पण तो प्रचारामध्ये ते मुद्दे जरूर वापरले, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून 6-7 महिन्यात 8 महिन्यात त्यांचाही टकमक टोकाकडे भाजप त्यांना घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं. बिहारचे मुख्यमंत्री आता नेमके कोण होतील काय वाटतं नेमकं तुम्हाला? नाही, मी आपल्याला सांगितलं ना की आता नितीश कुमारांना आज रोजी बाजूला करणं हे भारतीय जनता पक्षाला परवडायसारखं नाही. त्यांचा अजेंडा त्यांना दूर करणं हाच आहे. मात्र त्याकरता ते काही काळाची वाट पाहतील
आणि त्यांच्या पंचांगात जेव्हा मी असं बोललो की जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे. आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो, कित्येक ठिकाणी काँग्रेसबरोबर बोलतो. आज आता 14 तारीख आहे, 15 तारीख आहे. काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं. मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे. बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आताच्या जे निवडणूक आहेत काय शिकावं असं तुम्हाला वाटतं? शिकावं नाही, हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही. महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते. परंतु